आज आहे आपल्या जय श्रीराम यांचं अयोध्येमध्ये बोलतात ना पुनरागमन आणि त्यांची स्थापना आज होणार आहे. सो खूप आज मोठा दिवस आहे 22 जानेवारीचा आणि आज सगळ्या घरी बोलतात ना मस्तपैकी अशी दिवाळी आपल्याकडे साजरी करत आहेत. त्या टाईपमध्ये आता सगळे रांगोळी, परत पणत्या, परत कंदील आणि आम्ही तर पूर्ण मस्त मी तुम्हाला लास्टला सगळं दाखवणार आहे. तर मी आता तुम्हाला रांगोळी दाखवते. एक मिनिट, ही बघा, ही रांगोळी अशी काढली आहे जय श्रीरामची. आता मी त्याला फिल करणार आहे मग नंतर मी तुम्हाला लास्ट लुक दाखवणार आहे कसा झाला आहे तो. सो नक्कीच सांगा मला. थोडं माझ्या ह्याच्याने मला जसं वाटतं तसं मी ते जय श्रीरामचं करणार आहे. तर येस, रांगोळी कसं वाटतंय? छान वाटतंय. लाल रंग टाकायला जरा हे आणशील. हळदी कुंकू आण. हळदी कुंकू आण म्हणजे आपण मध्ये भरूया हळदी कुंकू. तर आणि हळद घेते तो रांगोळीमध्ये कलर पाहिजे ना म्हणून पिंजर आणि हळद आणि थोडी फुलं वापरून मी मस्तपैकी हा देते. थांबा. सो इथे सेकंड रांगोळी काढते. ताईकडे आली आहे. आता मी सेकंड रांगोळी काढली. भारी जबरदस्त केलाय. रांगोळी पण भारी काढली. तू काढली बच्चा रांगोळी कशी? आजचा दिवस खूप छान गेला, खूप जल्लोषमध्ये आणि रांगोळ्या त्या इतक्या पटापटाने छान छान काढल्या. मी राम ह्यांचं स्वागत केलं आणि त्यांची स्थापना झाली आज मंदिरामध्ये. कित्येक वर्षापासून ही बोलतात ना आपल्या पिढ्याने पिढ्या खूप वर्षापासून ह्या गोष्टीसाठी आपण लढलो आहे आणि बोलतात ना किती कोर्ट कचेऱ्या झाल्या असतील आणि फायनली आपले देव ज्यांचं मंदिर त्यांचं बांधलं आणि त्यांची स्थापना केली. हे एका हिंदू समाजासाठी खूप जास्त बोलतात ना आनंदाचा दिवस आहे, आनंदाचा क्षण आहे. आणि आज खरंच सगळ्यांनी दिवाळीसारखं एकदम जल्लोषामध्ये
सेलिब्रेट केलेला आहे आणि एवढा आनंद झाला या गोष्टीचा की बोलतात ना ते मंदिर झालं आणि खूप वर्षापासूनची ती इच्छा होती आणि ती आता पूर्ण झालेली आहे. आणि येस, तुम्हाला पण सगळ्यांना शुभेच्छा या गोष्टीच्या. आणि आजचा दिवस खूप छान गेला माझ्यासाठी, तुमच्यासाठी पण छान गेलाच असेल. आणि तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये काय केलं काय आजच्या दिवसात ते. सो येस, आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि तुम्हाला कसा वाटला ब्लॉग ते मला नक्कीच सांगा.